नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे चॅनलवर। मोदक बनवायचा विचार करताय पण सुचत नाहीये। चला तर मग मी सांगते। आज आपण बनवूया वेगळ्या प्रकारचे मोदक, पनीरचे मोदक। हो, बरोबर ऐकलत तुम्ही, पनीर मोदक। सगळ्यांना आवडतील असे चविष्ट आणि हेल्दी मोदक आहेत हे। त्याबरोबरच पनीरचे मोदक हे 5 ते 6 दिवस टिकतात। चला तर मग बनवूया पनीरचे मोदक। पनीर मोदक बनवायची सामग्री: ड्रायफ्रुट्सचे काप घेतलेत, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्या। त्यानंतर खोबरा किस घेतलाय, 2-3 असे खजूर घेतलेत, वेलची पावडर, त्यानंतर ड्राय रोज पेटल, 2-3 चमचे पिठी साखर घेतली आहे, अर्धा कप मिल्क पावडर आणि 1 पाव पनीरचा किस घेतलाय। तूप घेतलंय, थोडंसं तूप घ्यायचं पॅनमध्ये। त्यानंतर तिच्यामध्ये थोडं खजूर टाकायचं, जे आपण खजूर घेतलं होतं 2-3, त्यांना बिया काढून स्मॅश करायचं आणि ते घ्यायचंय, तुपात छान होऊ द्यायचं। आता खजूर आपण हे जे स्टफिंग मध्ये घेतोय ते आपलं स्टफिंग बांधलं जावं यासाठी घेतलंय। खरं तर आपण ड्रायफ्रुट्स टाकले, तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता। मी थोडे बदाम, काजू असं घेतलंय। आपण छान एकजीव करून घेऊ हे ड्रायफ्रुट्स आणि खजूर, आणि थोडंसं हे खोबऱ्याचा किस घेतलाय। हा खोबऱ्याचा किस, ड्रायफ्रुट्स आणि खजूर हे छान एकजीव करून घ्यायचं। स्टफिंग तयार आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। अशा प्रकारे हे छोटे गोळे आपण तयार केलेले आहे, बघू शकतात। साईजला अगदी लहान असे केलेले आहेत। आता एका पॅन मध्ये आपण थोडं तूप घेऊया। 1 चमचा तूप घेतलाय, त्यात आपण आता पनीर टाकूया, जे पनीर आपण किसलेलं होतं। मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचंय हे। छान परतवून घ्यायचं। आता यात आपण अर्धा कप मिल्क पावडर टाकूया आणि आपण जी पिठी साखर घेतली होती ती पण टाकूया। हे छान मिक्स करून घ्यायचंय। आता याला पाणी सुटेल आणि जसं जसं शिजत जाईल तसं तसं त्याचा गोळा बनत जाईल। हे मिश्रण सतत हलवत राहायचंय। जर पॅनला लागलं तर स्मेल येतो त्याचा आणि मोदकाची चव ही बिघडते। बघा, आता तुम्हाला थोडं पाणी सुटल्यासारखं दिसत असेल, बघू शकतात तुम्ही। आता यात वेलची पावडर टाकूया। थोडीशी वेलची पावडर टाकली आहे आणि मिक्स करून घेऊया। या मिश्रणाची टेस्ट अगदी खव्यासारखी लागते, खूप अशी छान टेस्ट लागते। नक्की ट्राय करा तुम्ही हे मोदक। आता मोदक बनवण्याचं कव्हरिंग हे तयार आहे। चला तर पुढच्या स्टेपकडे जाऊया। आता हे मिश्रण आपण थोडं गार करून घेऊया। थोड्या वेळ त्याला ठेवायचं एका प्लेटमध्ये काढून। आता हे मिश्रण आपण मिक्सर मधून काढून घेऊ, पण 1 सेकंदासाठी, अगदी 1 सेकंदासाठी फिरवायचंय मिक्सर मधून। त्यामुळे काय होईल, मोदक हे छान बाइंड होतील। एकच वेळा सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकू नका, 2 वेळा हे मिश्रण आपण काढून घेऊया सेपरेट। मिश्रण अशाच प्रकारे रवाळ राहायला हवं। आता अशा प्रकारे आपलं कव्हरिंग रेडी आहे। आता यात आपण थोडे अजून रोज पेटल्स टाकून घेऊया। रोज पेटल्सचा सुगंध, तसंच वेलची पावडरचा सुगंध, याच्याने आणखीन जास्त छान सुगंध येईल मोदकांना, खूपच छान लागतील। अशा प्रकारे मोदकाच्या साच्यामध्ये आपण हे कव्हरिंग भरून घेऊया आणि त्यात स्टफिंग सुद्धा टाकून घेऊया। पनीर मोदक हे खूप टेस्टी लागतात, अगदी लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे आहेत।